बाय द वे 2 का 3 दिवस अगोदर जी न्यूज सर्वांनी पाहिली असेल, मालेगाव, आय थिंक गावाचं नाव थोडं कन्फ्यूज आहे, बट आय थिंक मालेगावची जी न्यूज आहे, एकदम म्हणजे घाण, घाण. जेव्हा ती मी व्हिडिओ बघितली ना, असा अंगारा असा शारा आलेला ती व्हिडिओ बघितली तेव्हा. म्हणजे एवढी फालतू लोकं या समाजामध्ये आहेत. एवढी फालतू लोकं. मला एकच विचार पडतो, की सरकार बोलतो, की बेटी बचाओ, बेटी पढाओ. काय फायदा आहे बेटी वाचून? जर सरकार त्याच बेटी लोकांना इझिली न्याय नाही देऊ शकत. एका फटक्यात न्याय नाही देऊ शकत. क्लिअर कट तो कोण दलिद्री आहे तो माहिती आहे, की यांनीच सर्व केलं कृत्य. त्यांनी एक्सेप्ट पण केलं सर्व. ठीक आहे. तरी पण तुम्ही त्याला जेलमध्ये न्याल, ते न्याय काय बोलतात त्याला कोर्ट कचेरी कराल. काय काय उपयोग आहे कोर्ट कचेरी करून हां? डायरेक्ट द्या ना, फाशीवर लटकवा ना. मग आम्हाला बी वाटेल ना, की हां, बेटी बचाओ, बेटी पढाओ. नाहीतर भेंडी बेटी बचाव तर करू, पण बेटी पढाओ कशावरून? बेटीला घरातून बाहेर पाठवायला भीती वाटेल आपल्याला. मला तर असं वाटतंय, की डायरेक्ट जर तुम्हाला माहिती आहे, की हा आरोपी आहे 100% तर तुम्ही त्याला फाशी देण्यासाठी काय मागे-पुढे बघताय मला माहीत नाहीये. कोणते रूल आले आहेत, काय रूल आले आहेत माहीत नाही. पण एवढी हिंमत, हे जमतं कसं भाई? विचार बी नाही करू शकत आपण तर. आतापर्यंत अरे दुसऱ्याने या खूप साऱ्या घटना घडतात. पण ना आपल्याला माहिती थोड्याच पडतात ज्या आपल्यापर्यंत पोहोचतात न्यूजद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे. अर्ध्या तर अशा घडतात ना ज्या कोणच्यापर्यंत पोहोचत पण नाही. सरकार खूप अरे नाहीतर काय आहे भाई? जेव्हा हे असं सगळं कुठल्यातरी नेत्याच्या पोरीसोबत होतील तेव्हा हे सगळं नियम चेंज नाहीतर काय? मला तर ते वाटतंय की भाई यामध्ये तरी नियम कमीत कमी चेंजेस असावे. इलेक्शन आले, की लगेच त्या इलेक्शनच्या मागे एका दिवसात त्यांचे हे चेंज होतात. सरकार पालटतं. एका दिवसात सरकार जर पलटू शकतं, तर एका दिवसात त्याला फाशी का नाही देऊ शकत कोणी? सिस्टमच बेकार आहे. बरोबर बोललात. सिस्टम बेकार आहे भाई. जेव्हा एक्झाम्पल सेट होतील ना, की इथे असा केल्यावरती अशी शिक्षा भेटते, तेव्हा कोणाची हिंमत बी होणार नाही भाई. भेंडी मी कोरियाची तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कोरियामध्ये असं आहे ना, की कोणी घरातल्या माणसाने एकेने जरी गुन्हा केला ना, त्या पूर्ण फॅमिलीला तो गुन्हा भोगायला लागतो. पूर्ण फॅमिलीला. म्हणून तिथे गुन्हेच कमी होतात. होतात का नाही मला माहीत नाही, पण कमी होत असतील. आपल्या इथे फॅमिली तर सोडून द्या. कारण की आपली इथे पोरं वाया गेलेली आहेत भेंडी. काय बोलतात पोरांचा भोग फॅमिलीला नाही भोगायला भेटावा. कारण की पोरं फॅमिलीचा गुण कधी घेत नाही. मित्रांनी दिलेले गुण, त्यांचे संगतीमध्ये राहिलेले गुण ते त्यांना लाभतात. फॅमिली जे सांगते ना, ते कधी गुण त्यांना लागत नाही चांगले गुण. मग भेंडी कमीत कमी तुम्ही त्या पोराला तरी ते रपकन फाशी द्या. मी ज्या दिवशी ती बघितली ना व्हिडिओ, म्हणजे अंगाला काटा आला भाई. ती व्हिडिओ पूर्ण ते घरातल्या माणसांची ती व्हिडिओ जी व्हायरल व्हिडिओ आहे आताची, ती व्हिडिओ होती. आणि भाई अंगाला असा काटा आला, की हे काय आहे? नका, नका गाईस टॉपिक जेवढे वाढवू ना तेवढे वाढत जातील. असे खूप सारे टॉपिक्स आहेत जे घडतायत. मी जस्ट मालेगावचं मला आठवलं डोक्यात आला म्हणून ते मी बोललो. आणि बाकी काय नाही. त्या दिवशी म्हणजे माझं कसं असतं, की कोणी बोलायला लावलं ना तर मला बोलता येत नाही. पण जेव्हा मला डोक्यात येईल आणि हां, चल बोलायचं वाटतं तेव्हा मी माझ्या मनातलं निघतो मग ते सगळं. काय आहे आणि काय नाही. पण मला कोणी असं फोर्सफुली बोलायला लावलं ना ते माझ्या मनातलं निघत नाही. मी जस्ट बोलायचं म्हणून बोलतो ते. म्हणून मी त्या दिवशी बोललो नाही. आता हा 2-3 दिवस झाले या प्रकरणाला, बट ते माझ्या आज टॉपिक या आला, की हां, बोलावं आपण म्हणून बोललो होतो. जो मैं